गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे आपला डे 2 आणि आम्ही सकाळ किती वाजलेत? 8:30 8:30 समथिंग वाजलेत आणि आम्ही सकाळ बीचवर चाललो. आज पुढे माझ्या घशाला जरा बरं वाटतंय. सगळे इकडे रेडी झालेत आणि मी तुम्हाला व्ह्यू दाखवते इथला कसा दिसतोय. हे बघा किती सुंदर वाटतंय, शांत शांत. तर आम्ही आता सकाळ सगळेजण बिनआंघोळीचे आहेत. आम्ही बीचवर चाललोय गेम खेळण्यासाठी आणि आम्ही रात्रीच्या 3:30 पावणे 4ला झोपलोय. झोप तर लागली नाही मला, तो विषय वेगळा. यांनी एवढा AC हाय करून ठेवला होता त्याच्यामुळे झोप तर झालेली नाही आणि यांनी सकाळ उठून आम्हाला बीचवर चालवलंय. मी आता तुम्हाला एक एक जण दाखवते, बघा कसं चाललंय. हाय करा. हॅलो सायली दीदी हाय करा. त्याला बोलो से हाय. हाय कर. हे दोघं आले. हे किती सुंदर दिसतंय. माझा मोबाईल तुझ्याकडे आहे ना? लकी जी लोक इथे राहतात. रोज बीच व्ह्यू. कंटाळायला चला बीचवर. नाही तर आम्ही जाऊन कुठे जातोय? कुठेच नाही, घरात बसतोय. बघा इथे किती सुंदर आहे. हे ग्रीनरी. परत एकदा आम्ही रस्त्याचा शोध लावतोय बिकॉज आम्हाला इथून बीचला जायचं म्हटलं की 1 किलोमीटर चालत जावं लागतं. 1 किलोमीटर चालत यावं लागतंय. सो आम्हाला शॉर्टकट हवा आहे, जेणेकरून आम्ही इझिली जाऊ. माझा आवाज थोडासा समजून घ्या तुम्ही बस. आम्हाला रस्ता भेटला जवळचा आणि आम्ही पोहोचलोय बीचवरती. इथून दिसतोय का तुम्हाला बीच? अरे किती रिच आहे बीच. ओ माय गॉड. त्यांच्या यमक बघा, यमक. 2-3 माणसं आलेत नाही. कुठं दिसतात तुला माणसं? मला तर नाही दिसत आहे. मला हे पुढचे 4 दिवस बोलतो चला त्याला. सकाळ कोणीही नाहीये. तिथे 2 मुली आहेत, त्यांची छोटीशी पिकनिक चालू आहे आणि अख्खा बीच आम्हाला रिकामा भेटलेला आहे. फोटोग्राफर आता स्टार्ट झालेले आहेत. किती सुंदर आहे. आणि आम्ही आता इथे मस्तपैकी गेम खेळणार आहोत. इथं गोगल नाहीये. तर काही आज माझी तब्येत खूप जास्त डाऊन आहे या लोकांमुळे. यांनी मला काल रात्री एवढा त्रास दिलाय त्याच्यामुळे माझा आवाज पूर्णपणे बसलेला आहे. ह्यांना रील शिकवता माझा आवाज बसलाय. तर हिला माझ्या दाजींची आठवण आली. 2 दिवस काय संबंध? कालचा अख्खा दिवस त्यांनी कॉल केलेला हे पण हिच्या लक्षात नाही. आता हिला आठवत आहे. ओ माय गॉड. दाजी स्पेशली क्लिप तुमच्यासाठी. गाईस तुम्हाला दिसतंय का? माझं आत्ता लक्ष गेलं की एवढ्या सकाळ पण आम्हाला चंद्र दिसतोय. तुम्हाला बोललं की आत्ताचे 8-8:30 वाजलेत सकाळचे, तरी पण चंद्र दिसतं. एकीकडे सूर्य, एकीकडे चंद्र. वाव. ही बघा माझी बहीण. ऊन आलं की हिच्या डोक्यात अंगातच येतं. कसं एंटरटेनमेंट. म्हणून मी हिला कुठे नाचायला नेत नाही, वरात सोडलं तर. दिस इज द रिझन. तो डान्स येतो शिंचानवाला. छान. लाइन में खड़े रहो भाई. उलट पडशील त्याच्यावर. 1 2 3. थोडा वाजता एवढा तांडून मारते ना. किती लांब गेला बॉल. माझ्याकडे रे. हे बघा आम्ही आलोय फायनली आता खेळून. आता सगळ्यांना भूक लागलेल्या आहेत. आम्ही करणारे नाश्ता आणि नाश्ता करून मग आम्ही फ्रेश होणार आहे. भूक लागलेली आहे खेळून खूप जास्त. नाही. आम्ही तर खेळतोय सापशिडी. जिंकणार आहे. याची गाव एवढी त्याने हा जिंकणार आहे. जिंकणार आहे. हा विश्वास ठेवल्यानंतर लास्टला मी दाखवेन. बघायचं ते मला. माझ्या जिंदगीत लय मोठे साप आहे. आमच्या जिंदगीत एक ॲनाकोंडा आहे. प्लीज बघू शकता, तो खेळतोय आता. हा ब्लॅक मांबा आहे. हा वाला आहे ना कोंडा. काय गाण बोलली. हा ह्याच्यापेक्षा मोठा तो साप आहे. 2 शिडी चढलो. हे शिडी चढलो.
इकडे पडेल तर नाही, त्या साईडला टाक. ह्या अँटिक पीस बघा कसं खाताय. हे पहिल्यांदाच बघते नॉर्मली माणूस लिंबू पिळून खातो. सगळ्यांचा नाश्ता चालू झाला. हे सगळ्यांनी हाय करा रे दीदी. हा इकडे बसलाय. हे घे तुझा नाश्ता. साठी मॅगी ऑर्डर केली आणि याच्यावर मी लिंबू पिळलाय त्यांनी दिला म्हणून. नो बाय तुझं नाही के ऍटलिस्ट मी तुझ्यासारखा लिंबू नाही खाल्ला. पण खाल्लंच ना. विषय खाण्याचा नाहीच आहे, विषय वेगळी स्टाईल. पद्धत असते लिंबू खाल्ला, त्यामुळे लिंबू मी खाल्ला. असा डिफरंट आहे. हा लिंबू खाल्ला तू हो वेळा का खाल्लास खाल्ला. जाऊन येस तेच सांगते मी. मी डिफरंट आहे, तुला माहिती आहे. ओ यू आर तू युनिक. आता famous यू आर युनिक. युट्यूब वर तुझे असे मिलियन्स मध्ये व्ह्यूज जाणार. ओके ओके त्याचे काही payment बघायचेच मला- आहेत मला. काहीतरी पेमेंट मला तू रिटर्न करावी अशी माझी अपेक्षा आहे. पेमेंट रॉयल्टी घे. हो. ऍडव्हर्टाइजमेंट करते मी तुझी. कॉफी पितो आता. मला कॉफी आवडत नाही पण हिच्यामुळे मी कॉफी पिते. मला हॉट कॉफी नाही आवडत, मला कोल्ड कॉफी आवडते. ऑलवेज रिमेंबर दॅट. कॉफी आवडते ना मग ती काय पण नाही हे लोक इकडे गेम खेळतायत. नो यार, कॉफी कॉफी होतीये, कोल्ड कॉफी होतीये, हॉट कॉफी होतीये. तू दीदी मग तू टीला हॉट टी असतो तसा आईस लेमन टी असतो, मग तू काय करणार? मग तो फ्रीज मध्ये ठेवून मग नंतर पिणार नाही. चहा बनवायला त्याच्यात बर्फ टाकायचा आणि मग पिणार आहे ना. हा आणि मग पिणार ना. कोरा चहा बनवायचा माहितीये मला. त्यात बर्फ टाकायचा आणि लिंबू पिळायचं. मग आईस लेमन टी काय असतो हो हो. हिची रेसिपी बघा. माझी रेसिपी अशीच असते. हा कर स्वतःच आणि स्वतःच पी. प्यायचं नाही तर नाही प्यायचं. की आमचा रात्रीचा केक बाकी आहे खायचा. हे बघ माझ्या हावरी दीदी कशी खाते. एकदाच हॅपी बर्थडे टू यू सनी. हॅपी बर्थडे टू यू. हाफ प्लीज. अरे नको ते तुकडे. तुकडे तुकडे प्लीज कट 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 तेवढं हा दे. कट कट कट. चांगले झोपले, चांगलं झोपलं होतं पण केक आणायला गेला. मला असं फायनली आम्ही इथून निघत आहोत. आणि जसं की मी बोलले तुम्ही इथे येऊ शकता. इथून बीच पण जवळ आहे आणि जवळ मीन्स की तुम्ही इथून डायरेक्ट बीचवर गेला तर तुम्हाला जास्त पब्लिक पण भेटणार नाही. त्यांना कमी पब्लिकच्या जागी जायचं त्यांनी या रिसॉर्टला भेट द्या. रिसॉर्टचं नाव आहे सी माउंट. मम्मी 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 तर रिसॉर्टचं नाव होतं सी माउंट रिसॉर्ट. तर इथे या आणि नक्की भेट द्या. आता आम्ही निघलोय सगळेजण. हे सगळ्यांनी हाय करा ना एकदा. हाय. काय करायला हवंय आय थिंक ना. नाही लास्टला हा व्हिडिओग्राफर हा ना. हे बघा हा कुत्रा आम्हाला आमच्या सोबत येतोय. माहित नाही का, एक तर आधीच मला याची भीती वाटते. समोर अजून एक आहे बघ तिथं. बाई तो जाऊ दे, हा नको यायला. गळ्यात बेल्ट असलेल्या कुत्र्यांची मला सगळ्यात जास्त भीती वाटते बाई. हे बघा किती मस्ती आहे. जा ना बाई अर्धा किलोमीटर झाला आपल्या मागच येतं. हा ना. तर आमच्याकडे काय हाय पण नाही त्याला द्यायला. कुरकुरे दिले तर पळून जाईन तो. तुला देऊ शकतो. हे गपरे बाई, मी तर या दोघांच्या मध्ये चालली. रिस्की नाही लेना. कारण तू बीचवर चाललीस. बीच बीचवर हो बीचवर झाली मी. बीचवर या दोघांच्या बीचवर चालली. बाई येतोय साईल इकडे. भेंडी मम्मी. नाही ना. काय नाही होणार. हा जात नाही यार, याला कोणीतरी सांगा मराठी भाषेत. परत सोडायला नाही हे ना. त्याला सांगा. मित्रा हे सॉरी त्याला सांगा बाईचा नाद लय बेकार आहे. येऊ नका. हिच्या मागे येतोय. काल पण हिच्यामुळे मागे आलता तो. हिच्यासाठी येतोय फक्त तो. आता तो विचार करतोय रिटर्न जायचा. नाही करतोय तो. येऊ नको दादा येऊ नको. इकडे ये ताई, इकडे ये. त्याचं बघितलं काय शिवानी. तू तिकडे तो असा जातो, असा खेळतोय. साप आय थिंक तो लास्ट जन्मी साप असेल त्याच्यामुळे. काय येतोय. नाही मम्मी ए बी इकडून चले. तुम्ही जाता हे दगड मारू काय नको जाऊ दे तो. नका रे, मारू नका. असं मारलेलं मला नाही आवडत. जेवढी फाटते तू सारखी इकडून तो बघ. मर्डरचा विचार. फक्त हवा दाखवायला घेतलेला. हवा दाखवायला हवं ऑलरेडी. नाही बोलणार डायरेक्ट त्याला. काय आला तो काल पासून तुझ्या मागे.
अरे हा तोच आहे कालवाला. हो तोच आहे ज्याला हिने दगड उचललेला. फॉलो कर. कव्हर नको करू, तोंड कव्हर केलं. तू तोंड कवर केलं तरी पण त्याने तुला ओळखलंय. नाही थांबला सोड. थांबला त्याने सोडला फायनली वाटतं तिचा नाल. त्याला कळलेलं ही मम्मी मम्मी नाही कुठे कुठे. येईल तो, जोपर्यंत खायला नाही देणार तू. माझा काही संबंध नाही, तो हिच्या मागे येतोय बाई. नाव बदनाम करतात. पुढे दोन येतो तुझी वाट लक्षात बघताय. घे, तू खायला दे तो जाणार. नाहीये भाई काय नाही येतो. आहे. नाही अच्छा हा याच्यासाठी इथे येत होता. तर शिवाने तिचा गैरसमज आता दूर झाला असेल. मैत्रीवर मुतलास मित्र. घे तुझ्यासाठी तिला पण सोडलं. तुझ्यासाठी तिला पण सोडलं. हे बघ किती लावायला तो. तू लोक चिकला दुकान चाललाय ना. मग असं फक्त मागं इकडं. बघत बघत असं असं झालं. कसा कसलाच बघ कसा. नाही 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 पुढं बघ पुढं. दुसरी आहे का? आता एकीला भेटलाय आता दुसऱ्यांना भेटायला. रस्त्याने सगळ्यांना भेटत चाललं. नाही अरे तू बघ ना तू किती प्रॉब्लेम. तू थांबतो हिला बघतो परत ते होत चालतो. तो बघतो तू आता युट्यूब वर फेमस नाही होशील. नाही तो बघतो पण ते होत चालतो. लक्षात ठेव, तुझ्या युट्यूब चॅनल नाही नाही आता त्याचे सगळे राज खुलणार. सगळ्यांना कळणार. फक्त राजच खुलू दे. हे 4 नॉनव्हेज वाले लोक तिकडे नॉनव्हेज खायला चाललेत थाळी जिकडे काल गेलतो. आणि आम्ही व्हेज वाले इथं प्युअर व्हेज मध्ये चाललोय खायला. कारण की काल मी थाळी खाल्ली तिथे व्हेज वाली जी की आम्हाला नाही आवडली. त्याच्यामुळे आम्ही मग फ्राईड राईस खातोय. बट आता माझं प्रोटेक्शन गेले. भेंडी जर कुत्रा आलं मी काय करू. तो गेला का? गेला आम्ही इथे चाललोय प्युअर व्हेज मध्ये. आम्ही 4 झाले आणि ते 4 तिकडे गेले. आमचं पिंपली आता क्लिअर झालं. तो कोणाच्या मागे होता तो त्याच्या मागे होता. उगाच नाव बदनाम गेलं आपल्या दोघींचं. जरा जास्तच केलं. हा ना. तुझं गेलं 800 मीटर मागे. हा बरोबर. स्वतः पण बजेट. आमचं जेवण आलेलं आहे. नूडल्स मागवलेत. दीदीने फ्राईड राईस मागवलेला. याने आलू पराठा. प्लीज तुम्हीच सांगा तुम्ही काय मागवलं होतं. चीज पराठा, बटर चीज पराठा. जाम सही होतं. आणि प्युअर व्हेज असल्यामुळे खूप सही जेवण होतं इथे. दीदी कसं आहे जेवण? ताज्यापेक्षा खूपच छान. थाळी नाही खायची यार. डंग 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 डंग. मोदक आलेले आहेत. ह्या 3 खाणार आहेत. मी नाही खाणार आहे. काही वर्ग खाणार आहे. पोट फुल झाले. नूडल्स काय ठेवलेत मम्मी? मी कोणीही 4 आहे. मोदक बघा केवढं आहे फक्त. आणि माझी दीदी संपवणार आहे. तूप नाही दिलं तू त्याच्यामध्ये टाकले नाही. त्यांनी फोडून दिलेत मोदक. प्लेट मध्ये देते. अरे साईडला. तर आता आमचं इथं जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता इथून निघणार आहोत बस वर जाण्यासाठी अलिबागच्या. ते आमचे जे 4 जण आहेत नॉन व्हेजिटेरियन लोक ते येत आहेत अजून. तोपर्यंत आम्ही मोदक खातोय. हा चल टेस्ट करू शकतो. मोदक खाने की स्टाईल देखो. हॅलो बोल ना. असा कोणी खाल्ला होता काय माहिती. मी बोल ना. तू सारण खाते. इट्स नॉट मसाला इट्स सारण. सारण बघा ना. बाहेर आहे. राईस मोदक ओके ओके. चालेल. बरं झालं मी मागवला नाही. ओके ओके आहे मोदक. खावा. 40 रुपये. मोदक घेऊ नका. बट बाकीचं सगळं बेस्ट आहे. तुम्ही येऊ शकता इथे. हॉटेलचं नाव आहे पंचवटी प्युअर व्हेज. नागाव बीचच्या बाहेर आल्याच आहे. काय नाही नागाव बीच. तर आता आम्ही रिटर्न जायला घरी निघालोय. ह्या गाडीने आम्हाला जायचं अलिबागच्या अलिबागमध्ये जायचं नागावरून. सभी हम जा रहे गाइस, हम जा रहे हैं. देखो इनका ए चलो ना जल्दी अंदर. रक्त कसा कर्कटक लागले. तिचं म्हणणे कर्कटक लागले. बॅग जेव्हा तुझं हे नाही नाही नाही. अरे बॅगेत माझ्या कर्कटक नाही रे. आहे कंपास पिऊन घे. इकडे ते काहीतरी त्यापेक्षा. चलो हम जा रहे हैं. गाईज गाइस हे आता Guys, सगळ्यांचा रिव्ह्यू घे कशी हा. वाटली. ओके रिसॉर्ट वाला ओके. इथूनच द्या तुमचे रिव्ह्यू द्या मला. तर तुमच्या मी तर किती ह्यांच्यासाठी मी काल एवढा आलो कुठून? रात्री.
तू कशासाठी आला आम्हाला पण माहितीये. कशासाठी आलो मी नाही सांगणार. कशासाठी आलो मी आलो एन्जॉय करायला आलो, पाणी प्यायला, हा. मित्रमैत्रिणींना भेटायला, स्विमिंग पूल मध्ये बीच साठी आलो. ओके काही गैरअर्थ घेऊ नका तुम्ही, ठीक ओके आहे? ओके लोकं काही कट, review कट. मस्त खूप मस्त मजा आली. मजा आली म्हणजे मजा केली तेवढी ना, मजा येणार. यांनी सगळ्यात जास्त मज्जा केली. यांचा डान्स एक नंबर, एकदम प्रोफेशनल डान्सर होते हे. डान्स क्लास शिकायचा हा समीर सरांकडे जा. एक्सप्रेशन Special- इकडे मुलींना स्पेशल डिस्काउंट आहे. तुमचा मॅम, तुमचा रिव्ह्यू. एकदम मस्त अरे कोण आहे तोंड तर दाखव, कोण आहे? हा? कोण आहे? हा आता बोल. एकदम मस्त. एवढे सगळे भारी लोक सोबत असल्यावर मस्त. सर तुमचा रिव्ह्यू सगळे चाय खारी जो आहे तो काय. सगळे असलो सोबत की मजा येते, बाकी काय होत नाही. आता माझ्या बहिणीला विचारू, तुझा काय रिव्ह्यू आहे. मस्त मस्त मज्जा केली. हा रिव्ह्यू नाहीये माझा, पुढे बसलाय. तिला फक्त एवढं मस्त तिचा उतरला नाही नशा अजून. तुमचा फुलचा नशा उतरला नाहीये. केलाच क्लिअर बोल. अरे तिने नशाच फुलचा गेला. हॅपीची बॉटल घेऊन फिरत होती नाही का. त्याचीच टोकन फक्त आहे. हॅपीचा एवढा मोठा खंबा घेऊन ती फिरत होती, त्याचाच नशा उतरला. हा कळलं का आता, माझं कर्कटक नाही, माशाचे काटे. रक्त काढले बाई. बाई बोंबेलने बाई काय हा प्रकार? बाय 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 गाईज बाय गाईज गाईज बाय. बाय बाय गाईज. आपण यांना बाय करून आता आपला आजचा ब्लॉग इथे संपत आहोत. मला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. टाटा बाय बाय.